श्रद्धा आणि बल. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. पण नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक. जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडवलेला आहे. अशी श्रद्धाच आतील देवत्वाला बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येतं. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनतं तेव्हा मृत्यू ओढवतो. श्रद्धा, श्रद्धा, श्रद्धा. स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचं रहस्य आहे. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या 33 कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसंच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रसृत केलेल्या सर्व देवतांवरही तुमची श्रद्धा असेल, पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणं शक्य नाही. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे. तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच, स्वतःला किंवा इतरांना दुर्बल म्हणणं हेच एकमात्र पाप होय. जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल. तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल. मुक्त तुमचं तुम्हालाच व्हावं लागेल. कुणाकडूनही मदतीची आशा बाळगू नका. माझी खात्री आहे, तुम्ही जर आपल्या गतजीवनाचा आढावा घ्याल तर तुम्हाला असं आढळून येईल की तुम्ही सारखे कुणाची तरी मदत मिळावी म्हणून व्यर्थ धडपडत होतात. पण अशी मदत तुम्हाला कधी मिळालेली नाही. जी काही मदत तुम्हाला कधी मिळाली आहे ती सगळी तुमच्या अंतरात्म्यातूनच, तुमच्या स्वतःतूनच. मला हे जमायचं नाही असं कदापि म्हणू नका, कारण तुम्ही स्वरूपतः अनंत आत्मा आहात. तुमच्या अनंत स्वरूपापुढे अनंत काळ आणि अनंत अवकाशही काहीच नव्हेत. तुम्ही काहीही काय हवं ते करू शकता, कारण तुम्ही स्वरूपतः सर्व शक्तिमान आहात. ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण. तुम्ही या मर्त्यभूमीतील देवता. तुम्ही पापी, अशक्य. मानवाला पापी म्हणणंच महापाप. विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधूंनो, तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरा आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित, मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. या धडपडीची, या चुकांची, अपयशाची तमा बाळगू नका. मी गाईला कधी खोटं बोलताना ऐकलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी मनुष्य होत नाही. म्हणून या अपयशाची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. 1000 वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि 1000ही वेळा अपयशी झालात तरी फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकत बसणं हा काही ती दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. ती दूर करण्याचा उपाय आहे बल, शक्ती. माणसात आधीच वसत असलेली शक्ती उद्बुद्ध होईल असं काही करा. त्याला तिचं स्मरण द्या, तिचं ज्ञान द्या. एखाद्या बॉम्ब गोळ्याप्रमाणे अज्ञान राशीवर आदळणारा उपनिषदात जर कोणता एक शब्द असेल तर तो म्हणजे अभिही, निर्भयता. तुम्ही बारकाईने पाहिलं असल्यास तुम्हाला असं आढळेल की उपनिषदातील अवतरणांखेरीज दुसरं कोणतंही अवतरण मी कधीच दिलेलं नाही. आणि उपनिषदातील कल्पनांपैकी सामर्थ्याच्या कल्पनेचाच मी अधिक प्रचार केलेला आहे. वेद, वेदांत आणि इतर सगळं तत्वज्ञान या सगळ्यांचं सार सामर्थ्य या एकाच शब्दात सामावलेलं आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामर्थ्य संपन्न व्हा हा माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल.
हे धाडसाचे शब्द आहेत, पण तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलंय. चूक कुठे होते हे मला दिसतं. मला थोडाफार अनुभव आलेला आहे. तुमचं शरीर चांगलं सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. प्रत्येक पुरुषाला किंवा स्त्रीला, मुलाला किंवा मुलीला माझा केवळ हा एकच प्रश्न आहे, तुम्ही बलवान आहात ना? तुमच्यात बलाचा संचार होतो आहे ना? कारण केवळ सत्यच बल प्रदान करू शकतं हे मी जाणून आहे. या भवरोगावर बल हे एकमेव रामबाण औषध आहे. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन आणि शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. यश मिळवण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी कमालीची चिकाटी हवी, प्रचंड इच्छाशक्ती हवी, खूप मनोबल हवं. असला चिकाटीचा साधक म्हणत असतो, मी समुद्र पिऊन जाईन, माझ्या इच्छाशक्तीनं पर्वत चूर्ण होऊन जातील. असल्या तऱ्हेचं तेज, असल्या तऱ्हेची इच्छाशक्ती बाळगा. खूप कठोर साधना करा. तुम्हाला त्या परमपदाची प्राप्ती झालीच पाहिजे. माणसं हवी आहेत, माणसं हवी आहेत. इतर सर्व काही आपोआप जुळून येईल, पण सशक्त, उत्साही, श्रद्धावान आणि निष्कपट अशी तरुण माणसं हवी आहेत. असे 100 तरुण जरी मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडवता येईल. दुंदुभी, नगारे आता काय हिंदुस्थानात तयारच होत नाहीत? भेऱ्या तुताऱ्या भारतात काय मिळणं बंद झालं? या सगळ्यांचा घनगंभीर ध्वनी पोरांच्या कानावर आदळू द्या. अगदी लहानपणापासून नाजूक वाद्य ऐकून ऐकून आणि नाजूक संकीर्तन कानी पडून सगळा देश अगदी बायकी होऊन गेलेला आहे. अज्ञानात पिचत केवळ खाण्यापिण्याचं जीवन जगण्यापेक्षा मृत्यू श्रेयस्कर. पराजयाचं जीर्ण जगण्यापेक्षा रणमैदानावर मरणच चांगलं. पुढे वा, काहीतरी विरोचित कार्य करा. तुम्हाला मुक्ती प्राप्त झाली नाही तरी त्याचं काय एवढं मोठं? किंवा पुष्कळदा तुम्हाला नरकवास भोगावा लागला तरी त्याचंही काय मोठं आहे? हे वचन खोटं आहे का बघा. मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णा त्रिभुवनमुपकार श्रेणीभि प्रीणयंतः परगुण परमाणु पर्वती कृत्य नित्यम निजरुधी विकसंतः संति संतः कियंतः. ज्यांच्या विचारात, उच्चारात आणि कृतीत पावित्र्य भरलेलं आहे असे काही पुण्यश्लोक महात्मे आपल्या उपकारक कृत्यांनी त्रिभुवनाला संतुष्ट करतात आणि इतरांच्या ठाई असलेल्या परमाणू एवढ्या गुणाला पर्वता एवढा मोठा करून आपल्या हृदयाचा विकास करतात. प्रत्येक जण आपल्या पूर्ण शक्तीनुसार जोपर्यंत कसून उद्योग करत नाही तोपर्यंत काही होणं शक्य आहे. उद्यमी आणि साहसी मनुष्यालाच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. मागे वळून पाहण्याची गरज नाही. पुढे पुढे चला. आपल्याला अमर्याद सामर्थ्याची, अपरंपार उत्साहाची, उदंड धैर्याची आणि निस्सीम धीराची गरज आहे. या सगळ्या गोष्टी असतील तरच महत्कार्य सिद्धीला जातील. हताश होऊ नका. तलवारीच्या धारेवरून चालण्याप्रमाणे मार्ग अत्यंत बिकट आहे करा, तरीही निराश होऊ नका. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय, आपलं लक्ष गाठा. बंधो, तू कशाला रडतोस? तुला मृत्यू नाही किंवा व्याधी नाही, मग हे बंधो कशाला रडतोस? तुझ्यात परिवर्तन होईल किंवा तुझा मृत्यू होईल असं कधी कोणी सांगितलं नाही. तू सत्य स्वरूप आहेस. स्वतःच्या स्वरूपात प्रतिष्ठित हो. लोक काहीही म्हणत, आपली जी निश्चित मतं आहेत त्यांना चिकटून राहा. मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या. लोक म्हणतात ह्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. आत्मविश्वास असू द्या. सगळी शक्ती तुमच्या मध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. म्हणा की सर्व काही करू शकण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. विष नाही, विष नाही असं खंबीरपणे म्हटल्यास सापाचं विष सुद्धा बाधत नाही. एकदा मी काशीला असताना मला अशाच एका रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग आला की ज्याच्या एका बाजूला उंच भिंत होती आणि दुसऱ्या बाजूला पाण्याने भरलेला मोठा तलाव होता. तलावाकडे पुष्कळ माकडं राहत होती. काशीची माकडं मोठी आडदांड आणि रागीट असतात. मला पाहून त्या माकडांच्या मनात आलं की त्या रस्त्यावरून मला जाऊच द्यायचं नाही.
म्हणून मी पुढे जाऊ लागताच माझा पाय धरून ती खेकसू ओरडू लागली. ती जवळ आलेली पाहून मी धावू लागलो, पण मी जितक्या वेगाने धावत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने ती माझ्या अंगावर धावून येऊ लागली आणि मला चावू लागली. त्यांच्या तावडीतून सुटणं मला अशक्यच वाटू लागलं. पण तितक्यात समोरून येणाऱ्या एका अनोळखी माणसानं मला ओरडून सांगितलं, माकडांना तोंड द्या. मी तसाच परत फिरलो आणि माकडांसमोर ताठ उभा राहिलो. त्याबरोबर ती मागे हटली आणि पळून गेली. आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा हा धडा आहे. भयावह अशा ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या, ठामपणे तोंड द्या. उठ आणि युद्ध कर. एक पाऊलही मागे घेऊ नकोस. हीच मुख्य गोष्ट आहे. काहीही हो, तू शेवटपर्यंत लढ. आकाशातले तारे खाली पडू देत, सगळं जग आपल्या विरुद्ध उभं राहू देत, मरण म्हणजे केवळ वस्त्र बदलणं आहे. त्याचं काय? म्हणून तू लढ. भेकड होऊन तुमचा काही फायदा होणार नाही. माघार घेतल्यामुळे तुम्हाला कोणतंही संकट टाळता येणार नाही. जगातल्या सगळ्या देवांची तुम्ही रडून प्रार्थना केली आहे, पण तुमच्या दुःखाचा अंत झाला का? तुमचा जेव्हा विजय होतो तेव्हा देव तुमच्या सहाय्याला येतात. मग त्यांचा काय उपयोग? झुंजत झुंजत मरा. तू अनंत आहेस. तुला जन्म नाही, मृत्यूही नाही. तू अनंत आहेस म्हणून तुला गुलाम बनणं शोभत नाही. उठ, जागा हो, उभा राहा आणि लढ.